एवढा अनमोल किमतीचा नरदे तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. बसणारी मंडळी आहे तोपर्यंत या संधीचं सोनं करा. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नरदे जगाच्या मालकाने तुम्हाला भगवंत चिंतनासाठी द्यायला. बसणारी मंडळी फक्त माझे हात जोडून विनंती आहे, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ देत चला रे गड्यानो त्याच्याकडं. 24 तास आहे तुमच्या आणि माझ्याकडं, त्यातले 23 तास राजकारण करा, धर्मकारण करा, अभ्यास करा, काय करायचं ते करा, धंदा करा, व्यवसाय करा, शेती करा, पण 1 तास माझ्या देवासाठी द्या. तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या, तो तुमच्यासाठी वेळ देईल. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. जगाच्या मालकावर विश्वास ठेवा. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. फक्त त्याच्यावर जबाबदारी घाला. मी नेहमी सांगतो, तेरी बिगडी हो तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी है. विश्वास ठेवा माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायवर, विश्वास ठेवा बंकट स्वामी सारख्या महात्म्यावर, विश्वास ठेवा माझ्या पांडुरंगावर. निश्चित जगाचा मालक तुमचे संसार रूपी नौका पैल तीराला नेईल. मला खूप आनंद वाटतोय महाराज. एवढे भव्य दिव्य स्वरूपाचे नारळी सप्ते महाराष्ट्रात प्रत्येकच महात्म्याचा खूप मोठा सप्ताह होतोय. पण थोडं या 10 वर्षात जर आपण निरीक्षण केलंय बाबा, ते एक गोष्ट आपल्या प्रामुख्याने लक्षात आली की जेवढे मोठे सप्ते होत आहेत त्यामध्ये 85% तरुणांचा सहभाग आहे महाराज. किती टक्के? 85%. जर तुम्ही तपासलं तर फक्त 20% लोकांच्या डोक्यात टोपी दिसेल, बाकी सगळे बोडके, म्हणजे हे सगळे तरुण आहे. कसे तरुण आहे. आणि तरुणाची संप्रदायाला गरज आहे. मी नेहमी ना कीर्तनातून सांगतो, अरे असाच जर तरुण वर्ग संप्रदायाला जोडला, असा जर तरुण वर्ग माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या गाथ्यापाशी ज्ञानेश्वरीपाशी आला, तर मी बंकट स्वामीच्या दरबारात तुम्हाला सांगतो, भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त तरुण पोरांना माझी विनंती गड्यानो, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एका छत्राखाली या. मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा अजिबात नाही. मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझी देश आहे, ही भूमिका प्रत्येकाने ठेवा. एवढं अवघड चाललंय महाराज, कळत नाहीये. हल्ली इतकी व्यसनाधीनता वाढली, एवढी व्यसनाधीनता वाढली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला माझी विनंती आहे, 2 ओव्या कमी सांगा, 2 प्रक्रिया कमी सांगा, 2 श्लोक कमी सांगा, पण या तरुण पोरांच्या गळ्यामध्ये माळा घाला, त्यांना व्यसनापासून दूर करा. एवढं कठीण झालं. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, त्यांच्या पिण्याची टक्केवारी पाहिली तर देशामध्ये फक्त 2% आहे. किती आहे? 2%. आणि आपल्या हिंदू लोकांची पिण्याची टक्केवारी जर पाहिली ना तर 85च्या पुढे गेले तुम्ही. आपल्या लग्नात मध्ये फक्त वरमाय नवरी पेल नसती, नाही तर वरबाप बी पेले. नवरदेवाना 90 आणलेली आहे. नवरदेवाचा मामा तर नालीत पडलेला असतो. तरुणांनो, कसं होणार रे? अरे UP बिहारचे लोक तुमच्या बीडला येऊन पाणीपुऱ्या ऐकून कोटी रुपयाचे घरं बांधले रे त्यांनी. राजस्थानवाले स्वीट मार्टवाले तुमच्या जिल्ह्यात येऊन, तुमच्या तालुक्यात येऊन, त्यांचा दररोजचा टर्नओव्हर लाख रुपयाचा आहे. माझी तरुणांना विनंती आहे, देशासाठी धर्मासाठी एकत्रित या, प्रत्येकाने संघटित राहा, पण त्याचबरोबर स्वतःच्या पायावर उभं राहायचं शिका. याच्या त्याच्या मागं फालतू फिरण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की लोक तुमच्या मागं फिरले पाहिजेत. गड्यांनो, शेती व्यावसायिक जोडधंदे करा. 5 एकर जमीन असेल तर 5 म्हशी घ्या, दररोजचं दूध काढा आणि बीडला घेऊन जा. घर बसले तुम्हाला 40,000 रुपये महिना पडेल. एक तर अवघड झालं महाराज, एक तर नोकऱ्या नाही, त्यातल्या त्यात आरक्षण नाही. नोकऱ्या नाही, आरक्षण नाही, त्याच्यामुळं सगळ्या प्रत्येक गावात 400 तरुण पडू नये. लटकते रहे ना रे भाई तुम लटकते रहे ना. कोणी बघेनच ना महाराज यांच्याकडं. कठीण ताळा झालाय. हे पार शनिवार धरून पाहू राहिले. अरे हनुमंत सुद्धा बायको मागायला लागले, इतके बावळे. जय हनुमान ज्ञान गुण सागर. अरे कोण आलं बायको मागाव याचं तरी? अरे गृह खात्याचं काम आहे, तुम्ही कृषी मंत्र्याकडे गेल्यावर कसं होईल महाराज? अरे बायकोच जर पाहिजे तर भगवान श्रीकृष्णाला मागा ना, त्या बाबाची PhD झालेली आहे. हे ब्रह्मचार्याचे उपवास करा. सकाळी शनिवारचा हनुमंताकडे जातात, शरण शरण जे हनुमंता.
तुम्हाला आलो रामदूता नाही शक्य होणार महाराज. तुम्ही दोन्ही कुणा उकले, एक तर लग्नातून उकले आणि कुंभमेळ्यातून उकले. आता 27 पर्यंत वेट करा. 27ला आपल्या महाराष्ट्रातच कुंभमेळा आहे, त्यावेळेस तुमच्यावर विचार होईल. मी खरं सांगू का महाराज, प्रत्येक गावात 400 तरुण पडू नये. जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या ना, ज्यांना जिल्हा परिषदला उभे राहायचे त्यांनी माझा कानमंत्र घ्या. कोणी असं सांगत नसतं, पण धंद्याचा विषय तरी सांगतो तुम्हाला. प्रत्येक गावात जा आणि प्रत्येक गावात जाऊन फक्त तरुणांना एकत्रित करा. पोरांनो, तुम्ही मला मतदान द्या, मी तुम्हाला तुम्ही मला मतदान द्या, मी तुमचे लग्न लावून देतो. अहो तुम्ही पुढच्या 5 कोटी खर्च करू द्या, बिनविरोध निवडून असाल तुम्ही महाराज. खरं सांगतो तुम्हाला, कठीण ताळा झाला. प्रत्येक गावात 400 तरुण पडू नये. याचं कारण, ज्या दिवसापासून सोयरिकीमध्ये मायमावल्या घुसल्या तेव्हापासून पोरायचा ताळाच जमेना. इथं बसणाऱ्या माझ्या माया हो, एकदा कॅमेरे फिरवत आता त्यांच्या तोंडाकडे. मायानो खरं सांगा, तुमच्याकडे 2 एकर जमीन आहे. बोलत चला माया हो, किती एकर आहे? 2 एकर आहे. मग तुम्ही जवाई किती एकरावाला पाहायला पाहिजेत मायानो? 5 एकरावाला. लय पोरगी सुंदर असेल तर 6 एकरावाला, याच्यापेक्षा सुंदर असेल तर 7 एकरावाला, याच्यापेक्षा देखणी असेल तर 8 एकरावाला, बरं शिकलेली असेल, नोकरीला असेल तर 15 एकरावाला. हसू येतं महाराज मला. दोघी मायले की दररोज दुसऱ्याच्या शेतात आहे. आत्ताशी घरकुलमध्ये नाव आलं म्हणजे अजून घर बी स्वतःचं नाहीये. आणि बैठकीला बसली की म्हणते मला 25 एकरावाला पाहिजेत. बरं पोरगी 1 पडशी आहे नाही, पोरीची माय 1.5 पडशी आहे नाही. पोरीची माय म्हणते माझी पोरगी शेतात नाही. आणि मग जमीन काय झालं पाहिजे? अहो तुमच्या बावळेपणामुळे पोरं मेंटल व्हायला लागले ना. पोरं म्हणतील बा पहिला महाराज आपली बाजू घेणारा. बरोबर बरोबर आहे का नाही? इथं बसणाऱ्या सगळ्या माझ्या आई बहिणी मायानो, मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. जगातल्या कोणत्याच पोरा बापाला असं वाटत नाही माझ्या पोरीचं वाईट व्हावं. पण बसणाऱ्या मायानो, माझी विनंती तुम्हाला, ध्यान लक्ष देऊन माझे कीर्तन ऐका. तुमच्या पोरीचं लग्न करत असताना मुलगा श्रीमंत नका बघू, तो दिसायला कसा आहे हेही नका बघू, तो कोणत्या नोकरीला हेही बघू नका. एका लेकराचं ऐका, तुमच्या पोरीचं लग्न करत असताना मुलगा फक्त निर्व्यसनी पहा, तुमच्या पोरीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पैशावाला जर पासाल आणि तो जर व्यसनी असेल तर पोरीचं वाटोळ होईल महाराज. दारू किती वाईट आहे तुम्हाला कळणार नाही. तुमची एकुलती एक पोरगी एखाद्या दारुड्याला देऊन पहा, म्हणजे तुम्हाला कळलं किती दारू वाईट आहे. म्हणून तरुणांना सुद्धा माझी विनंती, पोरांनो, जीवनामध्ये व्यसन नका करू. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत गड्यांनो आपण. धर्मवीर संभाजी महाराजांचे वारसदार आहोत. आंडू पांडू लोकांचे वारसदार नाही आपण. छातीला हात लावून सांगितलं पाहिजे की आपण छत्रपतीचे वारसदार आहे. छातीला हात लावून सांगितलं पाहिजे आम्ही धर्मवीर संभाजी राजांचे वारसदार आहोत. अरे ज्यांनी 40 दिवस धर्माचा लढा दिला, एवढा त्रास दिला औरंगजेबाने, पण तरी सुद्धा धर्म सोडला नाही. अशा पवित्र राजाच्या वंशामध्ये जन्म झालाय तुमचा आणि माझा, आणि त्या राजाचं आपण अनुयायी आहोत. मग खरं सांगा, त्या राजाला दारू पिलेली आवडल? अजिबात नाही. त्या राजाला तुम्ही चुकीचे वागलेले अजिबात आवडणार नाहीये. अरे गावागावात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्यापेक्षा, गावातल्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव देण्यापेक्षा, छत्रपती शिवाजी महाराज जे मार्गाने गेले त्या मार्गाचं अनुकरण करा. तुम्हाला चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायची गरज पडणार नाही गड्या. या महाराष्ट्रामध्ये पहिला राजा येतो की एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर करणारा जगातला पहिला राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून अख्खा महाराष्ट्र मोठ्या प्रेमाने म्हणतो, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, जात पातना धर्म पाहिला जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर हर. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन नका करू. एवढी व्यसनाधीनता वाढली महाराज, अवघड झालं. देशप्रेमी व्हायचं तर देशीप्रेमी व्हायला लागले लोक. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, दारू गांजा मत पे यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती. एकत्रित रहा, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा.
प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी करता. अरे दरवर्षी बंकट स्वामीजींचा नारळी फिरता सप्ताह, ह्या वर्षी सावरगावकर मंडळी यथासांग तुम्ही कार्यक्रम केला. कार्यक्रम करणं वेगळं, कार्यक्रम देखणा करणं वेगळं महाराज, बरोबर आहे का नाही? हा देखणा कार्यक्रम आहे. कोणता कार्यक्रम आहे? सगळी व्यवस्था सर्वांची. जेवढे सुंदर ज्ञानदान आहे त्याच्यापेक्षा सुंदर अन्नदान आहे. तुमचा सर्व मंडळीला सांगू, तुम्ही साधूची सेवा करता, बंकट स्वामीसारख्या महात्म्याची सेवा करता महाराज. निश्चित बंकट स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. लक्ष्मणबाबाच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम. हे सगळे टाळकरी बरं सुरू केलं तुम्ही. आपलेच टाळकरी, आपलेच गायक, आपलेच वादक, फडकरी, बरोबर ना? आता किती दिवस बाहेरचे बोलवायचा हाही एक मोठा प्रश्न आहे. काही काही ठिकाणी तर आडनाव पाहून कीर्तन घेतले जातात. तुमच्या बीड जिल्ह्यानं पार कळसावर बांधकाम केलं महाराज, कठीण झाला, अवघड झालं. बरं त्याचा त्रास तुम्हाला नाही, तो आमच्याकडे यायला लागला ना, तर जवळजवळ जालन्याहून बुलढाणा काही अगदी दूर आहे. पण आम्हाला तसा काही पाहिजे तेवढा ताण नाही आहे. पण चला, प्रत्येकाने वाद नका करू, एकत्रित या. प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा अभिमान असला पाहिजेत महाराज. प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माचा अभिमान असला पाहिजेत. कोणी कोणाच्या जातीची निंदा नका करू, पण स्वतःच्या जातीचा प्रत्येकाने अभिमान ठेवलाच पाहिजे. हे तुमचं माझं कर्तव्य आहे. म्हणून तुम्ही सर्व मंडळी एवढ्या आनंदाने जीव ओतता. म्हणून भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम, आणि त्यामधील माझ्यासारख्या एका छोट्या लेकराकडं बाबांच्या आशीर्वादाने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. सगळे आईचं गीत सध्या वादात आहे, बरोबर आहे का नाही? वादातले विषय कीर्तनात नको महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांना म्हणतो, काही काळजी करू नका तुम्ही, ताण नका घेऊ, टेन्शन नका घेऊ. म्हणणार मी, मला माहिती ते लाव म्हणल्याशिवाय बुक्काच लावत नाही लोक. बुक्क्यासाठी तर तेवढं म्हणणं की नाही, बरोबर आहे का नाही? म्हणून माझी सर्वांना एक विनंती आहे, आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं संत चोखोबरायचं मंदिर. ह्या वर्षी बाबा खूप सुंदर उपक्रम आम्ही राबवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं 7 दिवस चरित्र ठेवलं आहे महाराज. ना रामायण आहे, ना भागवत आहे, ना शिवमहापुराण आहे, ना काहीच नाही. छत्रपती ज्या जिल्ह्याने, ज्या तालुक्याने छत्रपतीसारखा, सूर्यासारखा राजा या महाराष्ट्राला दिला, त्या मा जिजाऊबाई साहेबाच्या माहेरामध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र. पांडुरंगाला विनंती, ते निर्विघ्नपणे पार पडो, नाही तर ते होऊ नये म्हणून काही काहीचे हितचिंतकाचे प्रयत्न चालू आहे. असं नका करू. मी तुम्हाला माफ करेल, पण छत्रपती माफ नाही करणार गड्यांनो. ज्ञानोबराय तुकोबराय माफ नाही करणार. एवढी विकृती झाली संप्रदायामध्ये, बापरे बापरे बाप. असं वाटतं बाबा 10-12 म्हशी घ्याव आणि मस्त म्हशी वळाव, ताण नाही ना महाराज, काही टेन्शन आहे का? बरं आपण कोणाच्या आधी नाही, कोणाच्या मधी नाही, फक्त आपला रगेलपणा लोकांना नडतो, त्याला आपण काय करावं? आता तो रक्तात हे नव्हतो का, बदलता येतो का महाराज? सांगा बरं तुम्ही. ते आता आहे त्याच्यात काहीच होत नाही आहे, त्याच्यात बदल नाही होत, काही ताण नाही. खाईल तर तुपाशी, नाही तर उपाशी, जातच तशी आपली. काय करता महाराज, जाऊ द्या, द्या सोडून. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, 10 मे ते 18 मे या कालावधीमध्ये भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे, नाही पुरुषोत्तम महाराजासाठी पण माझ्या राजासाठी एक दिवस चोखोबरायच्या संस्थानला या, अशी मी सर्वांना जाहीर निमंत्रण देतो. यथा सांग सर्व सुंदर व्यवस्था आहे. अयोध्या मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. सर्वांना हात जोडून विनंती आहे, निश्चित त्या कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. जाता जाता पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतो, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. म्हणतो ताण ना घेऊ. आई माझी मायेचा सागर. लक्ष्मण बाबा मला हसू कुठं आलं माहिती आहे का? महाराष्ट्रातले 40% कीर्तनकार हे गीत म्हणतात, पण नाव फक्त पाटलाच आहे. काय करावं, हे किती मोठं राजकारण आहे. हे राजकारण किती राजकारणच आहे ना महाराज. मग बाकीचे म्हणत नाही का? मग एकटाच पुरुषोत्तम पाटील पैसे घेतो का, बाकीचे घेत नाही का? मग तुमच्यात दम आहे तर सगळ्याचे नावं घ्या ना तुम्ही, बरोबर आहे का नाही? देती घेती नरका जाती या अभंगाचं जर चिंतन केलं तर महाराष्ट्रातला कोणताच कीर्तनकार बसत नाही. चला घ्या लिहून माझ्याकडून. तुम्ही कोणीच बसत नाही, बसलेले नाही, उभे नाही, कोणीच नाही. घ्या लिहून म्हणजे, बरोबर आहे का नाही? अहो जे ठरवत नाही त्यांच्या प्रॉपर्ट्या 5-5, 10-10, 20-20, 50-50 कोटीच्या आहे. आमचं तर अजून राहायला घर नाही. माझं आधार पॅन कार्ड घेऊन जातो मी. 70 लाख रुपये खर्च यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा. आणि आमच्या परिसरात येऊन बातचीत करा कोणाशी की पुरुषोत्तम महाराजांना पावती फाडली म्हणून. अजिबात नाही. घेतो ना पैसे, पण घेऊन चोखोबरायचा उत्सव करतो ना महाराज, बरोबर आहे का नाही? धर्माचा पैसा घेऊन जर व्याजानं वाटत असेल तर नरकात जाईल मी. ते पैसे घेऊन जर मी काही घरं घेत असेल, बंगले घेत असेल तर नक्की नरकात जाईल.
पण छत्रपती कीर्तनाचं मानधन घेऊन जर चोखोबरायचा उत्सव एवढ्या थाटामाटात करत असेल तर मी मला आत्मविश्वासाने सांगतो, छातीला लावून हात, पांडुरंग परमात्मा सुद्धा पाप लावणार नाही, मला माझी गॅरंटी महाराज. बरोबर आहे का नाही? 5 कोटी रुपयाचं मंदिर आहे, तुम्ही आले नाही एकदा येऊन पहा, तसं मंदिर पाहायला भेटणार नाही तुम्हाला. एसी मंदिर आहे महाराज सर्व. मी पाटीला असून चोखोबरायचं मंदिर बांधलं, आहे का नाही ताकद? मग वाद करायचा म्हणून एखाद्याला टार्गेट नाही केलं पाहिजेत महाराज. अरे आपण सगळेजण एक आहे, सर्वांनी जर एकत्रित राहिलं तर ठीक आहे. मग नंगेस होतो खुदा भी डरता है. तुम्ही आमचं घर जाळायला लागले तर आमच्याकडे का पेट्रोल कमी आहे का? डिझेल का कमी का? पेट्रोल पंपच आहे आपला स्वतःचा. बरोबर आहे का नाही? किती बी डिझेल आहे, असं नाही केलं पाहिजे. एखाद्या माणसाला चुकून टार्गेट करायचं नाही. अरे चुकी जगात कोणाची चुकी नाही महाराज. ठीक आहे 2 ओव्या कमी येत असतील, 2 श्लोक थोडे कमी येत असेल, अरे मग ज्याची बुद्धी तोच, अरे ज्ञानी त्यालाच म्हणायचो, दुसऱ्याला अज्ञानी समजत नाही महाराज. बरोबर आहे का नाही? बुद्धी प्रत्येकाची वेगळी आहे. जे मला जमतं ते तुम्हाला जमणार नाही, जे तुम्हाला जमतं ते मला जमणार नाही. म्हणजे मला जमलं तुम्हाला नाही जमलं म्हणजे तुम्ही लगेच पापी का? असं काही नसतं. देवानं घडवलेली सृष्टी आहे. देवानं प्रत्येकाला कुठं ना कुठं काही ना काहीतरी कमी केलेलं आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे. काय म्हणत होतो मी? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, गाईची सेवा करा, धर्माची सेवा करा. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का? अजिबात नाही. पण त्या गाईचं रक्षण व्हावं यासाठी पाचपूर बाबांनी एक युक्ती सांगितली. लोकांना पैसेही मागू नका, गाईची सेवाही झाली पाहिजे. त्या गाईच्या याच्यामधून सुंदर अशी वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जाणार नाही याची शाश्वती मी नारदाच्या गादीवर देतो. ज्ञानेश्वर न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नो अंगभूत युक्ती. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व संस्थांचे टाळकरी गायक वादक महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे ओमकार दादा कागदे दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. मला वाटतं गेल्या 5 वर्षापासून आमचा माईकवाला दिलेला आहे, तुमच्या वटीत टाकलेला आहे. बरोबर आहे का नाही? आपले माणसंच क्वालिटीचे आहे महाराज. बरोबर आहे का नाही? 5 वर्षापूर्वी बाबांची ओळख करून दिली. 5 वर्षापासून आपल्या दरवर्षी बंकट स्वामीजींचा कार्यक्रम न चुकता आमचा भुजंग लावतोय. भुजंगासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. 1% तक्रार नाही. अजून सुद्धा बाबाचा फोन नाही आला मला की महाराज तुमच्या माणसाने त्रास दिला. एवढे चांगले लोक आहे हो आम्ही विदर्भातले, तुम्हाला काय सांगा महाराज, खूप चांगले. अरे परवा दिवशी येणारे आमचे पाचपूर बाबा विदर्भातलेच आहे ना हो महाराज. आम्ही सगळे विदर्भातले लोक खूप सुंदर आहे हो. मुख्यमंत्री सुद्धा विदर्भातला आहे हो. कळलं पाहिजे तुम्हाला लोकांना. का कळत नाही महाराज? तुम्हाला सगळ्याला रणी आणलंय, तुम्हाला कळायला पाहिजेत ना. मुख्यमंत्री आमचाच आहे. बरोबर आहे का नाही? वक्ते बाबा सुद्धा अहो सगळे तुम्ही जर काढली ना, मारुती बाबा कुरेकर हे सगळे मंडळी, रामचंद्र बाबा बोधे हे सगळे मंडळी विदर्भातले. खूप मन चांगलं आहे आमचं. आम्हाला जवळ घेत जा. बरोबर आहे का नाही? नुसतं बोलण्याकडे लक्ष नका देऊ. आमचं म्हणजे कसं आहे, फणसासारखं वातावरण आहे महाराज. फणसाला बाहेरून खूप काटे असतात पण आतून खूप गोड असतं. तुम्ही जवळच आले नाही महाराज. एकदा जवळ आल्यानंतर बघा ना, आमचं एक लेकरू तुमच्या हवाली केलंय तर विदर्भातलंच आहे ते. 5-6 वर्ष झाले अजून सुद्धा. नाही तर दरवर्षी माईक सिस्टीमवाले बदलतात, दरवर्षी मंडपावाले बदलतात, पण ज्या अर्थी लेकरू 5 वर्षापासून तुमच्या सप्त्यात आहे त्या अर्थी निश्चित आमच्या लेकरानं तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेम कमवलं. ही सगळ्यात मोठी संपत्ती आमची. विठ्ठल जय जय जय.